स्ट्राइक पर शांताराम और ना स्ट्राइक पर प्रफुल्ल गावड़े। गेंदबाजी के लिए दुरवाली एंड से सर्वेश नाइक के हाथों में गेंद, नई गेंद इस्तेमाल करेंगे लेफ्ट हैंड राउंड विकेट शांताराम गावड़े के लिए। पहला ओवर जो कि पावर प्ले का, उसमें 38 सर्कल के बाहर दो खिलाड़ी। एक सुनहरा मौका शांताराम गावड़े के लिए, लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाते तो सुभाष सावंत जी की ओर से नगद 1000 रुपए का इनाम। मैच शुरू होता हुआ इशारा आता हुआ हमारी तरफ अंपायर का। तसेच या स्पर्धेदरम्यान माजी उपसरपंच मातोंड गावचे सन्माननीय सुभाष सावंत यांचं इथं आगमन होत आहे। खूप खूप सहर्ष स्वागत आपले या मान्यवर कक्षामध्ये, धन्यवाद। शांताराम गावड़े के लिए एक बहुत बड़ा मौका होगा, 3 छक्कों के लिए 1000 रुपए का नगद इनाम सुभाष सावंत की ओर से। चलते हैं मैच के और पहली गेंद लेकर सीधे बल्ले के साथ खेला, थोड़ी सी कदमों का इस्तेमाल किया, जब तक गेंद के पीछे ट्विंकल बांदोडेकर आते तब तक 1 रन पूरा किया। 1 रन के साथ खाता खोला, टॉस जीता पहले और बल्लेबाजी करने का निर्णय जो कि यंगस्टर घोड़ेमुख टीम का। सर्वेश नाइक इस ओवर की दूसरी गेंद लेकर लेफ्ट हैंड राउंड विकेट प्रफुल्ल गावड़े स्ट्राइक एंड पर। ओ बड़ा शॉट सीधे बल्ले के साथ, बिल्कुल जब तक गए थोड़े से फंबल होते और मयूरेश गेंद के पीछे दौड़ते तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ी 3 रन बिना कोई विकेट को थे। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए मातोंड के माजी उप सरपंच इस बीच 1 रन पूरा करते हुए प्रफुल्ल गावड़े। माफ करा, विद्यमान उपसरपंच आनंदजी परब यांच्याकडून शांताराम गावड़ेसाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपये नगद इनाम येतो है। बहुत बढ़िया गेंद थी, थोड़ी सी पड़ने के बाद अंदर की तरफ आती, पूरी तरफ चुके शांताराम गावड़े। पहला विकेट का पतन होता, रन संख्या टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 4 रन। पहला विकेट जो कि गिरता हुआ 4 रन पर टीम का स्कोर। न्यू बैटर मैदान पर साई गावड़े जाते हुए बायात के बल्लेबाज। चार गेंदों के समाप्ति के बाद रन संख्या 4 पर पहुंचती हुई पहला ओवर जो कि प्रगति पर सर्वेश नाइक लेफ्ट हैंडर गेंदबाज, उनके सामने लेफ्ट हैंड बल्लेबाज साई गावड़े जाते हुए। ओवर की 5वीं गेंद लेकर रुके हुए 4 पर 1 विकेट के नुकसान पर साई गावड़े स्ट्राइक एंड पर। अच्छी गेंद हल्के से बैकफुट पर गए, कट किया इस गेंद को, सिंगल चुरा लिया। 1 रन के साथ रन संख्या टोटल आगे बढ़ी 5 रन पर 1 विकेट के नुकसान पर। टॉस जीतकर पहले जो कि बल्लेबाजी करने का निर्णय और पहला झटका लगा इस ओवर में जो कि शांताराम गावड़े बड़े बल्लेबाज आउट होकर वापस लौटे। प्रफुल्ल गावड़े स्ट्राइक एंड पर, ना स्ट्राइक एंड पर साई गावड़े और उनके सामने गेंदबाजी के लिए सर्वेश नाइक लेफ्ट हैंड ओवर द विकेट। ओ सीधे बल्ले के साथ बिल्कुल बढ़िया शॉट डाउन द ग्राउंड, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए जाती हुई और 4 रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ती हुई पहले ओवर के समाप्ति के बाद 9 रन डीजे।
हॅलो. तसेच दोन्ही फलंदाजांना सन्माननीय विद्यमान उपसरपंच आनंद परब यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक येते. दोन्ही फलंदाजांना 3-3 षटकार लावले तर दोन्ही फलंदाजांना धन्यवाद. गेंदबाजी में और एक परिवर्तन. शरद बांदोडेकर दूर वाली एंड से रिवर एंड से गेंदबाजी करने के लिए और सामने बल्लेबाजी के लिए साई गावड़े. रन संख्या 9 पर रुकती हुई पहले ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर का ये मुकाबला. बैकफुट पर गए, एक बढ़िया ड्राइव किया इस गेंद को. जब तक गेंद के ऊपर गणेश कालगुटकर आते, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज और दूसरा भी रन पूरा करते हुए. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में. 2 रन के चलते रन संख्या आगे बढ़ी 11 पर. 1 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर जो कि पहले बल्लेबाजी करने का निर्णय यंगस्टार घोड़ेमुख कप्तान का. साई गावड़े और प्रफुल्ल गावड़े मैदान पर. और रिवर्स अल्टी पल्टी, बेहतरीन टाइमिंग, नजाकत भरा ये शॉट और 4 रन मिले इस गेंद के ऊपर. 4 रन के चलते रन संख्या आगे बढ़ती हुई 15 रन पर, जो कि दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. दोनों बल्लेबाजों के लिए 1,000 रुपए का नगद इनाम आनंद जी परब की ओर से. लगातार 3 चौकों के लिए. फिर से बढ़िया ड्राइव, आउटफील्ड थोड़ी सी खराब है. 1 रन पूरा किया दोनों बल्ले. जब तक थ्रो आता तब तक दूसरे के लिए पलटेंगे और दूसरा भी रन पूरा करते हुए. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में. 2 रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ी 17 रन पर. 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ. साई गावड़े और प्रफुल्ल गावड़े बल्लेबाजी के लिए. दूसरा ओवर शरद बांदोडेकर दूर वाली एंड से यानी कि रिवर एंड से गेंदबाजी करते हुए. अच्छी बल्लेबाजी प्रफुल्ल और साई गावड़े इस वक्त मैदान पर करते. कम से कम 50 रन 45 रन बनने होंगे. बॉल अगेन, बल्ले का बाहरी साथ थोड़ी सी किस करते हुए बल्ले को दूसरे रन के लिए पलटे. थोड़ी सी ढिलाई देखी फील्डर की, आंखों में इशारा किया और यहां पर खराब थ्रो. तीसरा भी रन पूरे करेंगे और 3 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. और 3 रन के चलते टोटल रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 20 रन. रन संख्या 20 पर पहुंचती हुई. शरद बांदोडेकर थोड़े से महंगे साबित होते. अभी तक 11 रन आ चुके, 4 गेंदों के ऊपर खर्च कर चुके, तो ये थोड़े से महंगे जरूर साबित होते हुए. अच्छी बल्लेबाजी प्रफुल्ल और साई गावड़े की बेहतरीन बल्लेबाजी करते हुए. या सामना दरम्यान तळवडे गावचे सुपुत्र प्रशांत परब आणि दिनू परब कट किया, गेंद को ग्लांस किया खूबसूरती के साथ. गणेश कालगुटकर गेंद के ऊपर आते स्क्वायर लेग से दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाजों और इसके बीच दूसरा भी रन पूरे करते हुए. 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. क्या रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में. 2 रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ती हुई 22 रन, जो कि दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. या स्पर्धेदरम्यान तळवडे गावचे सुपुत्र प्रशांत परब आणि दिनू परब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आमच्या या स्पर्धेदरम्यान आपलं खूप खूप स्वागत आहे. बढ़िया सोच यहाँ पर बल्लेबाज की दिले हाथों के साथ खेला. फील्डर काफी दूर खड़े, दूसरा रन होना चाहिए, लेकिन बढ़िया थ्रो बिट्टू मातोंडकर का. केवल 1 रन मिलेगा और 1 रन के चलते टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन, जो कि 1 विकेट के नुकसान पर. दोनों बल्लेबाजों के बीच में एक बेहतरीन साझेदारी बनती हुई. पहला विकेट जो कि स्कोर तब टीम का था 4 पर गिरा था, उसके बाद इस दोनों बल्लेबाजों के बीच में 19 रन की साझेदारी. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि 12 गेंदे के ऊपर 23 रन बना चुके हैं और आने वाली 12 गेंदे देखना है. यहाँ पर अगर 20-25 रन बनते तो एक बहुत बड़ा सम्मानजनक टोटल हो सकता है. गेंदबाजी में परिवर्तन. गणेश कालगुटकर गेंदबाजी के लिए आते हुए. घरेलू मैदान पर यहां पर खेलती हुई ये लोकल टीम जो कि यंगस्टार घोड़ेमुख, बहुत सारे उम्मीदें हो गए उनके ऊपर, दोनों बल्लेबाजों के ऊपर. यंगस्टार घोड़ेमुख के जो सपोर्टर आए हैं इस मैच को देखने के लिए, तो अभी तक तो दोनों बल्लेबाजों ने निराश नहीं किया. बिल्कुल बढ़िया अपने टीम के लिए बल्लेबाजी करते हुए. गणेश कालगुटकर दूर वाली एंड से एक लंबे रनअप के साथ सातपटेश्वर निराला टीम की ओर से गेंदबाजी के लिए. नीचे कोटे का पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर और सामने प्रफुल्ल गावड़े.
गणेश कलंगुटकर, राइट हैंड ओवर द विकेट। वो बहुत ही बढ़िया गेंद थी, काफी रफ्तार के साथ डाली हुई गेंद, लगभग 140 की स्पीड की गेंद थी। बल्लेबाज सीधे ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। रन संख्या रुकी हुई 23 पर, 23, एक विकेट के नुकसान पर। ओवर की अगली गेंद लेकर लेग कटर गेंद थी, बिल्कुल बड़ी बल्लेबाज को चौंकाने वाली ये गेंद थी। उंगलियां घुमाई गेंद के ऊपर और बल्लेबाज कुछ समझ ना पाया, पहले ही बल्ला घुमाकर यहां पर गेंद गई सीधे विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई नुकसान भी नहीं। रन संख्या 23 पर, 2 बिंदे गेंदे यहां पर हो चुके हैं। और प्रफुल्ल गावड़े जो कि बल्लेबाजी के लिए, गणेश कलंगुटकर, ओ बढ़िया शॉट, डीप स्ट्राइक ओवर के ऊपर से गेंद जाती है। जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज और दूसरा भी रन पूरा किया। और 2 रन के चलते टोटल टीम का स्कोर आगे बढ़ा 25 पर, 25 लॉस ऑफ 1 विकेट। प्रफुल्ल गावड़े और साई गावड़े अच्छी बल्लेबाजी अभी तक तो कर चुके। 21 रन की साझेदारी हो चुकी है दोनों बल्लेबाजों के बीच में। टॉप एज लगा बल्ले का बाहर हिस्सा, लेकिन नो मैंस लैंड में गेंद जाती हुई, जब तक फील्डर गेंद के ऊपर आते 1 रन पूरा किया। धीरे धीरे 1 रन के साथ रन संख्या 26 पर पहुंचती हुई। तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ। 2 गेंदे बच चुके, 4 गेंदों का खेल पूरा हो चुका है। 26 लॉस ऑफ 1 विकेट। गणेश कलंगुटकर अच्छी वापसी, अच्छी गेंदबाजी करते हुए। शरद बांदुडेकर का थोड़ा सा महंगा ओवर हुआ था, लेकिन उसके बाद ये गेंदबाजों ने थोड़ी सी कमाल की। अभी तक तो बड़े शॉट से बल्लेबाज को खामोश रखा है प्रफुल्ल और साई गावड़े को। रन संख्या 26 पर, साई गावड़े स्ट्राइक एंड पर। गणेश कलंगुटकर, बड़ा शॉट, टॉप एज लगा और गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे और इसी के बीच यहां पर ड्रॉप होता हुआ कैच और सिंगल चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के चलते रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 27 पर, 27 लॉस ऑफ 1 विकेट। आखिरी गेंद इस तीसरे ओवर की। एक विकेट के नुकसान पर 27 रन, जिसमें 23 रन जोड़ चुके हैं 2 बल्लेबाज दूसरे विकेट के लिए। अभी भी 1 ओवर बाकी है, यानी कि 7 गेंदे बच चुके हैं और प्रफुल्ल गावड़े स्ट्राइक एंड पर। आखिरी गेंद लेकर इस ओवर से धीमी गति की गेंद थी, थोड़ी सी लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद। अंपायर का वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन मिलेगा और 1 रन के चलते रन संख्या टोटल स्कोरबोर्ड पर 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। यंगस्टर घोड़ेमुख टॉस जीता पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। पहली ओवर में एक सफलता हासिल की थी जो कि सतपाटेश्वर निडाव टीम ने। उसके बाद यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच में एक उभरती हुई एक बढ़िया साझेदारी। बड़ा शॉट सीधे बल्ले के साथ, बिल्कुल गेंद गई फील्डर के ऊपर से 6 रनों के लिए। कोई मौका नहीं था बिट्टू मातोंडकर को और गेंद 6 रन के साथ साथ यहां पर रन संख्या टोटल आगे बढ़ती हुई 34 पर पहुंचती हुई 1 विकेट के नुकसान पर। 30 रनों की साझेदारी, बढ़िया साझेदारी इस दोनों बल्लेबाजों के बीच में। प्रफुल्ल ऑन फायर। आखिरी ओवर बच चुका है इस इनिंग का और देखना होगा आखिरी ओवर में कितने रन बनाएंगे दोनों बल्लेबाज। क्षमता रखते हैं दोनों बल्लेबाज। और यंगस्टर घोड़ेमुख टीम की बात की जाए तो गहराई है बल्लेबाजी में। अभी आना है नीलेश नाइक को, शुभम वैद्य, अच्युत नेमन जैसे एक बड़े बल्लेबाज डगआउट में बैठे हुए। 34 लॉस ऑफ 1 विकेट। बिल्कुल आज हमारे कमेंट्री कक्ष में हम जुड़ चुके हैं नानाजी परब, योगेश जी परब और ऋतुराज खाजनेकर और मैं खुद प्रशांत शिरोडकर और मेरे साथ मेरे सहयोग साथी स्कोर काउंटिंग कर रहे हैं जो कि मंदार तुलस के और हमारे जो कि बिल्कुल यूट्यूब से लाइव टेलीकास्ट जहां पर दिखाई जा रहा है मिलन पाटिल और दीपेश धुले और आदित्य कड़ो। बिल्कुल इस बीच आखिरी ओवर लेकर पीयूष गेंदबाजी के लिए, राइट हैंड ओवर द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद थी, अंपायर का वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन मिलेगा। 1 रन के चलते रन संख्या टोटल आगे बढ़ी 35 रन, 35 लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी बल्लेबाजी, 31 रनों की साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच में। खराब गेंद थी, ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन मिलेगा और 1 रन के चलते रन संख्या आगे बढ़ी 36 पर।
दोनों टीमों के लिए यहाँ पर करो या मरो की स्थिति है, क्योंकि यहाँ पर एक जीत हासिल करने की तलाश में दोनों टीमों रहेंगी, क्योंकि पिछले 2 मुकाबले दोनों टीमों हार चुके हैं और यहाँ पर दोनों के लिए बहुत कड़ा संघर्ष करना पड़ेगा। अच्छी गेंद थी, टिप्पे खाने के बाद अतिरिक्त उछाल मिला गेंद को, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। शरद बांदोडेकर बिल्कुल विकेटों के पीछे खड़े हैं, कोई रन नहीं, कोई नुकसान भी नहीं। रन संख्या 36 पर रुकी हुई है, 1 विकेट के नुकसान पर। पीयूष इस ओवर के अगली गेंद यानी दूसरी गेंद लेकर राइट आर्म और विकेट। सामने साई गावड़े बल्लेबाजी के लिए, बड़ा शॉट सीधे बल्ले के साथ, फील्डर खड़े हैं, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, फील्डर गेंद के नीचे आते, तब तक यहां पर साई को जाना पड़ेगा। दूसरा विकेट गिरता हुआ, अच्छी साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच में पनक रही थी, वहां पर ब्रेक लगा दी और रन संख्या स्कोरबोर्ड पर 36 रन। आखिरी ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ डीजे। बड़े शॉट खेलने की, 4 गेंदे बच चुके, 36 पर स्कोर रुका हुआ, नहीं उठा पाई इस बार और रन पूरा करते हुए बिल्कुल सही सोचती प्रफुल्ल गावड़े की, स्ट्राइक पर आना चाहते थे और 1 रन पूरा किया। लेग बाय के रूप में से अंपायर का इशारा आता हुआ 37, 2 विकेट के नुकसान पर। अब स्ट्राइक पर प्रफुल्ल गावड़े, (37) 2 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर जो कि पहले बल्लेबाजी करने का फैसला 3 ओवर का और 3 गेंदों की समाप्ति के बाद लोअर फुल टॉस गेंद थी, पुल किया इस गेंद को, डीप मिड विकेट के फील्डर गेंद के ऊपर आते, तब तक वंस बाउंस सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए जाती हुई गेंद, 4 रन के साथ रन संख्या 41, 41 रन 2 विकेट के नुकसान पर। ज्ञानाचा सामना होईल निरवडे विपक्ष आरवली आपली स्क्वॉड पूर्ण तयारीत ठेवायचा आहे, नंतर सामना होईल मैदानावर। देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित क्रिकेट स्पर्धा, एक गाव एक संघ या संकल्पनेतून खेळली जाते क्रिकेट स्पर्धा। स्पर्धेचं पारितोषिक रोख रक्कम 50,000, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये, वैयक्तिक स्वरूपाची अनेक बक्षिस, चतुर्थ व तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी पण आपण पाहतोय। असं या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन, स्वागताचे दिवस आणि कार्य करावं लागेल या मैदानावर। पूर्ण ऑर्गनायझर टीमला गेल्या 1 महिना हे अतिशय कष्ट घेत आहेत आणि त्यानंतर ते सुरेख नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय देवराव चषक 2024च्या माध्यमातून। शरद स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सर्वेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल नाईक सज्जालाय। क्रिकेट.in ची टीम आपण पाहतोय। गेले 3 दिवस या कडक उन्हात 2 कॅमेरामॅन हे सोचतायच कडक ऊन। आदित्य कडव आमच्या समोर आहे, दूरकडनं आहे दीपेश जोय, नीलम पाटील खूप दूरवरून प्रवास, सुंदर साऊंड सिस्टीम, असुरकर डीजे ऑपरेटर। पहिला चेंडूवर आक्रमण करायचं होतं, शॉर्ट पुलचा फटका टोलवायचा होता, वेगावर सॉर होऊन केलेली गोलंदाजी मैदानावर हा निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जातोय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंट्रिकांची मर्याळी ऋतुराज प्रशांतजी, नाना परब, योगेश परब, अंबारीची त्रिमूर्ती अभय केंद्रेकर सर, संदीप केंद्रेकर सर, सर कृष्णा टेमकर, ही त्रिमूर्ती आपण पाहतोय। आणि सेल 3-3-3 ने काम केले मैदानावर। ज्या खेळाडूच्या पार्टीवर जर्सी क्रमांक 3-3-3 जण लढत होतं आपल्या संघासाठी, सकाळच्या 17 जण पडझड केली आणि शेवटच्या महत्वाच्या सामन्यामध्ये झेल डिप्लाय पहिला गडी बाद झालाय। निरवडे संघाचा हुकमी एक्का
त्याच्याकडे मॅच फिनिशिंग करायची होती. तो लवकर 0 या धावसंख्येची बॅक घेऊन माघारी परतलाय, पण संघाची रन मशीन मैदानावर पावलाच पावताय. ओमकार जातोय तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मसूरकरची जोडूया एक सुंदर अशी धून. शरद गेला मैदानावर, शरद परत आला मैदानातून 0 धावसंख्येची बॅग घेऊन माघारी परतलाय. आणि त्यानंतर नवीन खेळाडू ओमकार क्विंटल या नावाने प्रसिद्ध आहे. याला आज कार्य करावं लागेल. पहिल्या 2 सामन्यांमध्ये या ठिकाणी हजेरी नव्हती, पण महत्वाच्या सामन्यात आज या खेळाडूला कार्य करावं लागेल. तो ओमकार सज्ज आलाय आणि समोर साहिल नाईकनं काम केलंय मैदानावर. संघाचा स्टार कास्टला माघारी परतवलाय. तिसरा येतोय बॅकअपला, तोपर्यंत परदेची बॅग ही द्विर धावसंख्येने श्री गणेश आलाय धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 धावा धावपलकावर. हा लेखाजोखा आपण पाहतोय. उद्याच्या सत्रात या मैदानावर अतिशय तगडे संघ पाहायला मिळतील. देवबागची शान दर्शन बांदेकर, सिंधुदुर्गचा कर्णधार गोपाळ भट्टा, त्यावर एका बाजूनं गजानन सुरेश संघ रेडी संघ गौरेश कांबळे हिट करेल. आणि आज बघूया कोणते 2 संघ आमच्या लिस्टमध्ये येत आहेत. तुळस संघ फुलटॉस चेंडू, फुलटॉसवर या ठिकाणी मात्र फटका बसतोय की काय. शर्तीचे प्रयत्न फुलटॉसवर या मैदानावर आघात केल्या मैदानावर ओमकारला. आणि 6 धावसंख्येने सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 8 धावा धावपलकावर. कालच्या सातेरी मातोंड संघानं आपल्या घरच्या मैदानावर दिमाखात विजय मिळवलाय. आडेली संघानं तुळस संघानं विजय मिळवलाय. पण बघूया येणाऱ्या काल घटनामध्ये 2 संघ उद्यासाठी निवडक 2 संघ आपल्या आमच्यासाठी कोण असतील. लढलं असेल या मैदानावर आरवली की फ्रेंड सर्कल कोलगाव, की जे 2 संघ सकाळी हरले आहेत तर त्यांना संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करतील निगुडी संघ होईल. 2 संघांची लढत जरी या चेंडूवर तुम्हाला मोठा फटका टोलवला तरी पुढील चेंडूवर तुला झगडून ठेवणार. शॉर्ट प्रकार चेंडू होता, फिंगर रोल केले होते, ज्याचा मोह मैदानामध्ये आवरला नाही. तो ओमकार बॅक टू द पॅव्हलियन. पाव टाकल्यात. बंधून 0 धावसंख्या काढली. क्विंटल मैदानावर 8 धावांची योगदानाची खेळी दिली. ओमकारनं माघारी परतला. बंधूंची जोडी डगआउटच्या दिशेनं आता कार्य करावं लागेल, लढावं लागेल. सर्वेश नाईकला गणेश करंगुटकर यांच्या कोट्यामध्ये आहे, पण आता या मूर्तीला पण कीर्तिमान असा नौक्या खेळाडूला तो खेळाडू मैदानावर तो मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल नाईकनं काम केलंय मैदानावर. साहिलचं कौतुक करावं लागेल. फटका आज नशिबाची साथ, नशीब उजाडले मैदानावर. दुपारच्या घरच्या गावामध्ये सामने खेळत असताना यंगस्टर गोरेमुख क्रिकेट संघ या मैदानावर पहिल्या 2 सामन्यांमध्ये आले चुका. त्या चुकांची भरपाई आम्ही करणार. प्रतिस्पर्धी संघ जरी तगडा संघ असला तरी तगड्या संघासमोर आम्ही लढणार हे इरादे आता मात्र पक्के करत एकेरी धावसंख्येनं 2-5-9 हा लेखाचा आपण वाहतोय. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बचाव डीजे होणार नाही. आणि मोठ्या गाड्यांना अवजड वाहनांना या ठिकाणी वाट मोकळी करून द्या आणि त्या ठिकाणी जाऊन गाड्या लावा. तुमचं लाख बोलत सहकार्य हे पहिल्या दिवसापासून आमच्या मंडळाला लागलंय, ते अंतिम क्षणापर्यंत असंच लावून दे अशा आम्ही आशा अपेक्षा बाळगतोय.
आणि सामन्याकडे वळतोय मैदानावर. गोलंदाजी बरोबर साहिल गावडे सज्ज झालाय मैदानावर. साहिल नाईकनं सुरुवात केली, 2 महत्वाचे ब्रेक मिळवून दिले आहेत. काँग्रेस आमदार होते मैदानावर. सांख्यिक धावपलकावर 2:09:44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये वेळ काढू नका मित्रांनो. प्रत्येक खेळाडू जर क्षेत्ररक्षण सजावू लागला 11च्या 11 खेळाडू तर या सामन्याला संध्याकाळ होईल मित्रांनो. त्यासाठी विनंती असेल, वेळेचं बंधन आहे. 5 षटकांचा सामना 30 मिनिटांचा उदय असतो आणि 30 मिनिटात इनिंग संपवायची आहे मैदानावर. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल गावडे सज्ज आलाय. अजून एक उभरता सितारा यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघाच्या बाजूला लढत करेल काय. स्विच एक फटका टोलवायचा होता. चेंडू बॅटला व्यवस्थित स्पर्श आला नाही. हा चेंडू जर व्यवस्थित स्पर्श आला असता तर टाळ्यांचा आवाज देऊन तरी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली असती. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 10 धावा धावपलकावर. प्रथम त्याला स्ट्राईक मिळत आहे. तब्बल 8व्या चेंडूवर खेळायला सज्ज झालाय मैदानावर संघाचा स्टार काश. या खेळाडूकडे क्षमता आहे. या खेळाडूपासून बचाव करावा लागेल घोडेमुख यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघाला. कारण ह्या खेळाडूची जर चेंडू फळीत तळपले तर सामना समाप्त करूनच माघारी परततोय. पण त्याला आज सर्वेशला कार्य करावं लागेल. त्याचं कौतुक प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून असतं, पण कौतुकास्पद कामगिरी करावी लागेल मैदानावर. डाव्या उजव्या हाताची जोडी आहे. 9 खेळाडू आहेत. थोडीशी दिक्कत होते मैदानावर, पण आज कार्य करावं लागेल. आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटतो. जमिनी लगतचा फटका डीप स्क्वेअर वेगानं आला क्षेत्ररक्षक. सात्विक धावपलकावर आपल्याला पाहायला भेटतोय. 1 या धावसंख्येनं 11 धावा धावपलकावर. 11 धावा धावपलकावर 2:11 हा लेखाजोगा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्र कडक सामन्यामध्ये चालू झाले आहेत. लढती 2 संघांच्या आपण पाहतोय आणि दोन्ही संघ झुंज येत आहेत मैदानावर. फटका टोलवायचा होता. सिक्सर देखवाला, पण परिणाम या मैदानावर चेंडू शरीरष्ट आढळला जातोय. मौरेश आमदाराकडे क्षमता आहे, ताकद आहे, कलात्मक फटके पण आहेत, पण आज सर्व काही आज करावं लागेल. महत्वाचा सामना आहे. हा सामना पराभूत झाल्यानंतर सर्व अवघड होईल मैदानावर. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावपलकर आपण बघतोय. एक धावी जवळ पूर्ण होत आहे. 12 धावा धावपलकावर. 12 धावा धावपलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. साई गावडे या मैदानावर लढत करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साई गावडे. सर्वेशला जीवदान दिलंय. कोणाला दिलंय जीवदान मैदानावर. जर समजा सर्वेशची परत चेंडू पळी तळपले, जर तो डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता त्याची दिल की धडकन वाजत राहील मैदानावर. त्या खेळाडूनं मॅच संपवली मैदानावर तर त्या खेळाडूची दिल की धडकन वाजत राहील. ज्या खेळाडूकडे क्षमता आहे त्या खेळाडूला जीवदान दिलंय. ज्यावेळी झेल उडलं तर निराड संघाने कोणा तेव्हा तो पाऊस झाला. झेल सुटला मैदानावर आणि त्यानंतर बघा मौरेश आमदार स्क्रीनवर पण सेफ हँड पाहायला मिळतोय. सुंदर झेल टिपले मैदानावर. डीप विकेटला. त्यानंतर खेळाडू माघारी परतलाय. मयुरेश मूर्ती लावून पण कीर्तिमान ज्याला ज्या कामासाठी पाठवलं होतं त्या कामाला त्याने नमस्कार केलाय. माघारी परतलाय. आपण ऐकूया पुन्हा एकदा सुंदर असे डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. चेंडू या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या बोतल्यात. सर्वेश नाईक आणि तो सर्वेश अम्मा सर्वेश पाय नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्वेश नाईक स्ट्राईकला. सर्वेश पाय नाईक हा फक्त मोठे फटके पसंत करतो आणि तो स्टारकाश गोलंदाजांना फटके टोलावतो. त्याची ही खासियत आहे, पण ती खासियत आज मैदानावर दाखवावी लागेल. गोलंदाजी बारकवर गोलंदाज सज्ज आलाय.
संघाचा कर्णधार सर सेनापती यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघाचा यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघाचे बरेच चाहते त्या मंडपमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपल्या घरच्या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी. पण ज्यावेळी काय होतो त्यावेळी एका बाजूनं की मात्र खेळाडूंची मैदानावर इच्छाशक्ती वाढते, टाळ्यांचा ज्यावेळी आवाज होतो, प्रोत्साहन वाढलं होतं खेळाडूंसाठी आणि ते कार्य करण्यासाठी आज गोलंदाजी मार्कवर सर सेनापतीकडे काम दिलं मैदानावर. रोहन कोलवर टप्प्यात चेंडू आडव्या भेटणं फटका खेळला मैदानामध्ये 2 क्षेत्राची चेंडूची पोस्ट आहे परतीची फेक तोपर्यंत दीर्घ धावसंख्येची लहर 2 या धावसंख्येनं सांघिक धावपळ आपण बघितलाय. 15 धावा धावपलकावर 15 धावा धावपलकावर षटक क्रमांक 3 44 धावांचा पाठलाग. पहिल्या 2 षटकांचा विचार केला, निम्म्या षटकांमध्ये कब्जा केला मैदानावर यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघानं. मोठा फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, शर्तीचे प्रयत्न हे सर्वेश नाईकसाठी आणि ज्या ठिकाणी रक्षक सापडणार असलाय तिकडे जी धोक्याची घंटा होती या मैदानावर यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघासाठी ती यंगस्टर घोडेमुख क्रिकेट संघासाठी या खेळाडूकडे शवत आहे, हा नवोदित खेळाडू आहे, तेजोमल सिद्धार आहे, आज लढावं लागेल ते गिरीश करंगुटकरला मैदानामध्ये. धावपलकावर गणेश करंगुटकर मिलन आक्रमक झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सांघिक धावपलकावर 15 धावा धावपलकावर. आडव्या भेटणं फटका टोल व्हायचा होता, टप्प्यापर्यंत चेंडू थोडासा खाली राहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्या शांतारामकडे बक्षिसांची खैरात जरूर त्याच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. आजचा भूमिके झालाय शांताराम, कर्णधारानं काम केले मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाला 15 धावा धावपलकावर 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलक्या मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढले चेंडू, खोदून काढले पायाचे चेंडू, क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर, परतीची फेक करतोय तोपर्यंत सर्वेश नाईकची धोक्याची घंटा वाजणार होते की का असं वाटलं होतं मैदानावर. सर्वेशकडे शवत आहे, सर्वेश नाईक हा फक्त मोठे फटके पसंत करतो, त्याला एकच कानमंत्र दिलाय कर्णधारानं, तू 5 षटकार टोलाव, आम्ही तुझं सगळं काही चुका मान्य करू आणि ते इरादे करावे लागतील मैदानावर नीरवडे संघाच्या गोट्यातून. सोळा धावा धावफलकावर. मोठा फटका टोलवायचा होता, शॉर्ट ऑफ पुलचा फटका टोलवायचा होता, वेगावर 100 होऊन गेलेली गोलंदाजी मैदानावर. कर्णधाराकडे का जबाबदारी दिली रोहनकडे आणि रोहन आपले जलवा दाखवायला सुरुवात केली मैदानावर. हा क्रिकेटचा खेळ आहे, सुरुवातीचे सामने 2 पराभूत संधी आहे आणि संधीचं सोनं करायचं होतं मैदानावर आणि ते सोनं करण्यासाठी यंगस्टर घोडेमुख संघानं आता ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आहे, या चुकीला बाबी नाही रोहित तुला आणि सर्वेश खेळतोय मैदानावर. ताकदीचे फटके असतात त्याच्या चेंडू पळतो आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 22 धावा धावपलकावर. आता विजयासाठी उर्वरितचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. समीकरण 18 चेंडू जे 22 धावा जमवले आहेत ते 6 चेंडू जमवायचे आहेत. फलंदाजी कशी करावी, टीम मिटिंग लागली आहे मैदानावर. गोलंदाजीचा भार कोणाकडे द्यायचा आहे. 3-3-3 खेळाडू आमच्या स्क्रीन समोर आहे, त्यानं सूर्य क्षेत्ररक्षण केलंय, त्यांनी शेवटच्या वेळापर्यंत ताकद लावली आहे मैदानावर. तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर आपण पाहतोय टीम मिटिंग लागली आहे. शांताराम कोणाकडे जबाबदारी देतोय मैदानावर, स्वतः येतोय की काय, स्वतः मालकाकडे मैदानावर. आता मात्र शांताराम फलंदाजीमध्ये खास काही कामगिरी नाही आहे, 1 या धावसंख्येवर माघारी परतलाय, पण गोलंदाजी करत आपल्या संघाला 22 धावा यापासून मध्ये रोखणार प्रतिस्पर्धी संघाला. हे इरादे स्पष्ट करणारे षटक तो शांताराम सज्ज झालाय मैदानावर. गणेश सज्ज आलाय,
स्ट्राईकला गणेश. आज कार्य करायचं आहे मैदानावर. सर्वेश पायडाईकला एक मोठा फटका टोलवलाय त्यानं. अजून फक्त मित्र 3 मोठे फटके टोलवायचे आहेत. उर्वरितचं काम गणेश गरगुटकर करेल, पण त्यासाठी संयमी क्रिकेट खेळावं लागेल, सुंदर क्रिकेट खेळावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघानं आज दबदबा दाखवलाय. 6-22 हे समीकरण आहे मैदानावर. महत्वाचे गडी बाद झालेत. मधल्या फळीतील खेळाडू खेळतात मैदानावर. स्लॉक ओव्हरची सुरुवात हलक्या हाताने. हा सुंदर क्रिकेट आहे, कारण समोरून मोठे फटके आले. डाव्या हाताच्या फलंदाजाला हे मैदान थोडस पोषक नाही आहे. दुपार सत्रामध्ये वारा उजव्या हाताच्या फलंदाजाला आहे. क्षमता आहे ज्या खेळाडूकडे. 5-21 चे समीकरण असेल. शांतारामला कर्णधारानं सांगितलंय तुला फक्त 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत, आणि खेळाडूला सांगितलंय फलंदाजाला तुला फक्त 2 मोठे फटके टोलवायचे आहेत. उर्वरितचं काम आम्ही करतोय. खराब चेंडूवर या मैदानावर आक्रमण केलं. फुल टॉसला माफ नाही आहे. चुकीचा चेंडू या मैदानावर. सांघिक धावपलकर आपण पाहतोय, आणि मोक्याच्या क्षणी ज्या ठिकाणी गरज आणि तो सामना रंगायला पडगावर सुरू झाले आहे मैदानावर. सांघिक धावपलकावर 28 धावपलकावर 28 धावपलकावर. शेवटच्या क्षणापर्यंत पडतळ आहे. शांतारामनं केलेली चूक या मैदानावर. सर्वेश पैराईकला तगड्या फटक्यांसाठी काय संबोधलं होतं मी प्रथम तर सांगितलं होतं. हा खेळाडू फक्त आक्रमण पसंत करतो. समोर कोणता गोलंदाज आहे त्याला काही फरक नाही, आणि ते त्यानं करून दाखवलं मैदानावर. 29 धावफलकावर. 44 धावांचा पाठलाग करतोय. 6 चेंडू 22 धावा होत्या. 2 चेंडू 7 धावा निघतायत. उर्वरितचं कार्य करावं लागेल मैदानावर. 4 चेंडू विजयासाठी आता मात्र 15 धावांची आवश्यकता. 4-15 हे समीकरण. सर्व सज्ज आलाय. शांताराम मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय मैदानावर. एक धावसंख्येची पावलं ही झोप धावसंख्येने सहजासहजी वळली आहे, आणि 2 धावसंख्येने सांघिक धावफलकावर 31 धावफलकावर. विजयासाठी आता मात्र उर्वरित 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 3-13 हे मैदानावर आपण बघतोय समीकरण. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका या मैदानावर. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. मॅच बनल्या मैदानावर. मॅच मधल्या शरदची दिली की धडकन वाजतोय. काय शरदनं एक फटका मोठा टोलवला असता तर मॅच सोपी आली असते मैदानावर, आणि पण तरी पण मात्र सर्वेश पायनाईक या मैदानावर लढत करतोय. सर्वेश पायनाईक कडे आता हे 2 चेंडू खेळायचे आहेत. पूर्ण इतिहास त्याला रचायचा आहे. 2 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. यंगस्टर कोडेमो क्रिकेट संघाची पूर्ण दिल की धडकन बदल सुरू झाली आहे. दोन्ही संघाच्या बाजूला प्रार्थना आपण बघतोय. महत्वाचा सामना 2 संघासाठी. खात्याची ओपनिंग दोन्ही करणारा सामना आपण बघतोय. 2 संघ आपण लढत करतील. हा चेंडू दोन्ही संघांसाठी लास्ट बोलायचा असेल. मॅच विनिंगचा चेंडू घेऊन मैदानावर सज्ज होईल, कारण या चेंडूवर समजेल की कोणता संघ हा विजयाचा दरवाजे उघडतोय. एक धावसंख्येचं रूपांतर मात्र दीड धावसंख्या नक्की होईल. दीड धावसंख्येने सांघिक धावफलकावर 37 धावफलकावर. या चेंडूवर जर षटकार आला तर क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते ते आरोग्य क्रिकेट संघाला समजलंय. पण एका दुसरा स्वेर चेंडू 9 चेंडू पडला तर पुन्हा कमबॅक करून निरवडा क्रिकेट संघ कंपल्सरी चेस असा सामना पाहिजे होता. तसा सामना रंगला मैदानावर. मोठा फटका. एका धाव्याचं महत्व निरवडा क्रिकेट संघाला. काळजाचे टोके वाढवणार. चुका झाल्या कुठेतरी. एका दुसरा ओव्हर थ्रो. फक्त एक या धावसंख्येने याला नमस्कार करावा लागला. याला म्हणतात चालू क्रिकेट. नसलेली मॅच बनवणं. सर्वेश नाईकनं एक धाव घेतले असते तर सामना विजयी झाला असता. सर्वेश थोडासा नाराज झाला. शेवटच्या क्षणापर्यंत यामध्ये लढत केली मैदानावर, पण सर्वेश पायनाईक